आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीत दिंडोरी मतदारसंघात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार जीवा पांडू गावित हे दिंडोरी या राखीव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत। मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली आहे। या पक्षाने आपले उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत। या पार्श्वभूमीवरती माकपने आपली ही जागा आपल्यासाठी सोडण्याची मागणी केली आहे। यावरती तोडगा निघाला नाही तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आला आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 48 जागा आहेत आणि बीजेपीचा पराभव करण्यासाठी देशामध्ये जी इंडिया प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे त्याचाच भाग म्हणून इथं महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये काम करते आणि इथं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असे इथं आम्ही एकत्रपणे लढतो आहे। आणि आज जी परिस्थिती आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची, आमच्या निरीक्षणामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला जर ही सीट सोडली तर आम्ही नक्की पराभव करू शकतो आहे। आणि नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही एकमेव सीट मागतो आहे आणि ती सीट आम्हाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडली पाहिजे असा आग्रह आम्ही ह्या आघाडीकडे आम्ही ठेवलेला आहे। आणि आता जे काही एकंदरीत परिस्थिती आहे, आम्ही ह्या बाकीच्या आपल्या 9-9.5 तालुक्यांमध्ये ती परिस्थिती आजच्या घडीला तरी बीजेपीच्या विरोधामध्ये आहे। पण आघाडीकडे आम्हाला वाटतं की सक्षम अशा प्रकारचे उमेदवार काही आहेत, पण त्याच्यात सरस आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे काही आतापर्यंत जे काम केलं, लढे केले आणि लोकांमध्ये आम्ही दूरवरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तशा प्रकारचा दुसऱ्या पक्षाचं कुठलं असं हे काम नाही आहे। आणि काही ठिकाणी असं पण गृहीत धरलं जातं की लालबावटीची मतं जी आहेत, जी 1.25 ते 1.5 लाख किंवा 2.25 लाख ही मतं नाही म्हटली तरी त्या बीजेपीच्या विरोधातच देणार आहेत। म्हणजे आम्हाला गृहीत धरून जे चालतात तर तसं होता कामा नये। आम्ही आतापर्यंत शब्द जिथं देतो तो 100% पाळतो आहे आणि त्याचा गैरअर्थ करून किंवा गैरफायदा घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये असं आमचं प्रामाणिक मत आहे। आणि ह्यावेळेस संबंध देशाला जो काही बीजेपीच्या राजकारणाने घेरलेला आहे त्याला जर थांबवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र लढणं फार महत्त्वाचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व इथले जिल्हा कमिटीने एकमताने निर्णय घेतलेला आहे की ही जागा आम्हाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडावी अशा प्रकारचा आमचा निर्णय आम्ही केंद्रीय कमिटीला आम्ही पाठवलेला आहे।